आपल्या सोबत आहेत यमराज आलेले आहेत. यमराज साहेब, मला सांगा काय काय बनवून आलात तुम्ही? मी यम बनून आलोय, यमराज. कुणाला घेऊन जाणार? मी इकडच्या मंत्रीला खास कर घेऊन जाणार आणि इकडच्या महानगरपालिका आयुक्ताला पण घेऊन जाणार. त्या लोकांनी लई चुकीचं काम केलं. मला यम लोकून खाली यावं लागलं. इथं जे लोक इथं जिवंतच नाही, त्यांचे मृत्यू झाले, ते आतापर्यंत वरी आलेच नाही. इथं मतदान कसं काय करताय? यांच्या लिस्टमध्ये लई माझ्याकडे लिस्ट आले. 101, एकाचे वय 117 आहे, एकाचे 24 आहेत, 80 आहेत, 90. ते कुठं आहेत? ते आतापर्यंत वरी आलेच नाही. त्यांना मी घेऊन जाणार. यम है हम. पण 117 वय म्हणून घेऊन जाणार का? 117 वाल्याला पण घेऊन जाणार, 124 वाल्याला पण घेऊन जाणार. आणि 100 जे व्यक्ती अजून वरी आलेच नाही, ते तर कसं काय मतदान करतात? सगळे मतदान भोगत मतदान आहे इकडचे लोक. त्या मंत्र्यांना पण घेऊन जाणार. घोळ कोण करताय वाटतं? घोळ कोण करताय? इथे गोल महानगरपालिकाचे अधिकारी पण करतात, अधिकाचे खासकर मंत्री आमदार पण करतात. त्यांना मी घेऊन जाणारच आहे. आणि जिथं जिथं जरूर लागेल जनतेला तिथं येणार. येणार म्हणजे येणार. आपण यमराजांना विचारा, यमराज कोणत्या पक्षात आहेत? तुम्ही मला सांगा, यमराज कोणत्या पक्षात आहेत? यमराज ज्या ज्या लोकांवर अन्याय होईल तिथं तर येतं यमराज येणार. आणि खास करून मी राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी आलो इथे धरतीवर. तुम्ही एक गोष्ट विसरलात, पण एक गोष्ट विसरलात तुम्ही. काय? रेडा कुठे? रेडा मागून येतोय. रेडा मला मागून येतोय. त्या रेडावर त्याला घेऊन जाऊन बांधून. आणि खुर्चीवर बसलाय. त्या रेडाला पण घेऊन जाणार. आणि तो बोलतो, मला बोलायची गरज नाही, तो बोलतो पुन्हा येणार, पुन्हा येणार, त्याला घेऊन जाणार. तू कसा येणार मी बघतो. आणि दुसरा बोलतो, साला झुकेगा नाही, अभी तेको झुका के लेके जाऊंगा. तुम्ही एक मिनिट, तिसरा पण बाकी आहे त्यांच्यामध्ये, तिसरा नेता म्हणा त्यांच्यामध्ये. त्याचा पण नंबर आहे, त्याला पण माहीतच नाही, पण त्याला कधी घेऊन जाणार मी. यम है हम. आपण पाहिलं यमराज इथे आलेले आहेत. यमराजाच्या वेशभूषेमध्ये ही व्यक्ती इथे आलेली आहे आणि ते म्हणतात की मी घेऊन जाणार, मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना घेऊन जाणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन जाधवांसह मी संकेत ओराक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.